गणपती बाप्पा मोरया। अगदी सोप्या ट्रिकनी तांदळाची पिठी अजिबात न वापरता बाप्पाच्या स्वागतासाठी उकडीचे मोदक, तेही अगदी झटपट कसे होतील? चला बाप्पाच्या स्वागतासाठी उकडीचे मोदक करूया। बऱ्याच जणांचं काय होतं तर पारी करायला जमत नाही किंवा उकड साधत नाही, मोदक चिरडतात। तर हे आता इथून पुढे काही होणार नाही। शक्य तितक्या सोप्या ट्रिकनी तुम्हाला मी उकडीचे मोदक कसे करायचे हे सांगितलेले आहे। तुमची उकड अजिबात फसणार नाही, कारण उकड घेण्याची पारंपरिक पद्धत जी आहे ना ती पूर्ण बदललेली आहे। अगदी नवीन पद्धतीने तुम्ही ही उकड करून घेऊ शकता। आणि त्यानंतर सुद्धा मोदक छान राहण्यासाठी काय करायचं याच्या सुद्धा सगळ्या टिप्स आहेत। या टिप्स फॉलो करून जर का तुम्ही उकडीचे मोदक केलेत ना तर तुमचा मोदक अजिबात फसणार नाही। चला आज श्री गणेशा करूया नवीन उकडीच्या मोदकांचा। इथं मी एक वाटीभर गावठी तांदूळ घेतलेत। वाटी हे प्रमाण आपलं नेहमीच असतं। आणि आमटीची वाटी तर एक वाटी तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता, आंबे मोहोर बासमती कोणताही तांदूळ घ्या। तांदूळ स्वच्छ धुवायचे आणि त्यातलं पाणी काढून बाजूला ठेवायचे। आंबे मोहोर तांदळाचा वास छान येतो म्हणून खरं आंबे मोहोर तांदूळ जास्त करून वापरतात। तर तांदूळ बाजूला ठेवून दिले। एक चमचाभर तूप तापलेल्या कढईमध्ये घातलं आणि त्यामध्ये बरोबर एक वाटी खोबऱ्याचा खीस घातला। खोबरं खवून घेतलेलं ओल्या नारळाचा हा खीस छान परतून घेऊयात आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ घालायचा। अर्धी वाटी गूळ हा परफेक्ट होतो। जास्ती घातला तर मोदक खूप गोड होतात आणि मग ते खावे वाटत नाहीत, आणि कमीही झाला तर मोदकाची चव येत नाही। म्हणून हे प्रमाण पण अगदी परफेक्ट आहे। एक वाटी खोबऱ्याच्या खिसाला अर्धी वाटी गूळ, त्यानंतर अर्धा चमचा वेलदोड्याची पूड किंवा अर्ध खिसलेलं जायफळ, दोन्हीपैकी एकच काहीतरी घाला। दोन्ही घालू नका, दोन्हीचाही वास मग एकाच्या वासाने दुसऱ्याचा वास मरतो। म्हणून खरं तर एकच कुठलं तरी फ्लेवरसाठी घालायचं। आणि त्यानंतर एक चमचाभर खसखस घालायची। हे छान परतून घ्यायचं आणि असं लालसर रंग आला की काढून बाजूला ठेवून द्यायचं। आता हे धुवून ठेवलेले तांदूळ जे आहेत ना ते बघा असे हातानं मोडायला लागतील, तर ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। आणि आता परफेक्ट पाण्याचं प्रमाण सांगते, ते फक्त बदलू नका। एक वाटी तांदळाला ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने पाणी घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून हे सगळं मिक्सरमध्ये अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची। रवाळ राहून द्यायचं नाही। आणि उरलेलं हे जे पाणी आहे ना ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं, भांडं स्वच्छ करायचं। आणि हे बघा ही पेस्ट आपली तयार झाली। आता ही पेस्ट आपली तयार झाली। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि एक चमचाभर तूप घालायचं। आता आपण काय करणार आहोत तर डबल बॉइलिंग सिस्टीम करणार आहोत। तर याच्यासाठी काय करायचं, हे जे मिश्रण आहे ना ते सगळं एका पॅनमध्ये काढून घ्यायचं। एका बाजूला मी पाणी उकळत ठेवलं होतं, ते छान उकळले। आता त्या कढईमध्ये आपण एक स्टँड ठेवूयात। हे बघा उकळलं की नाही, आता याच्यामध्ये आपण एक स्टँड ठेवूयात आणि स्टँडवरती हा पॅन ठेवायचा, म्हणजे ही कढई ठेवायची आणि 2 मिनटासाठी झाकण घालून ठेवायचं। इथं आपल्याला करपायची अजिबात भीती नाही आहे, त्यामुळं काही प्रश्न नाही। फक्त होतं काय तर गुठळ्या होण्याची शक्यता असते, त्या होऊ नयेत म्हणून 2 मिनटानंतर लगेचच झाकण काढायचं आणि असं घट्ट पीठ यायला लागलं की हलवायचं। चांगलं हलवून घ्यायचं, गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत। या प्रोसेसमध्ये इथं गुठळ्या झाल्या नाहीत की नाही की आपली उकड अगदी परफेक्ट होते। आणि ही सोपी पद्धत आहे, करपण्याचं टेन्शन नाही, पाणी कमी पडत नाही आणि उकडही कच्चे राहण्याची भीती नसते आणि मोदकही मोडत नाहीत, चिरडत नाहीत। तर हे बघा 1-2 मिनटानंतर थोडं हलवत राहायचं आणि हे सगळं घट्ट असं मिळून येतं। हाताला थोडंसं घट्ट जाणवायला लागतं, पण करपण्याची भीती नाही आहे ना, त्यामुळं हलवत राहायचं। हे बघा आता कड सुटायला लागली, म्हणजे आपली उकड होण्याच्या मार्गाकडे आहे। हे बघा ही पद्धत तुम्ही कधी बघितली होती का? मला कमेंट करून नक्की सांगा। आणि या पद्धतीनं एकदा मोदक करून बघा, तुम्हाला जाणवेल की आत्तापर्यंतच्या पारंपरिक पद्धतीनं करणं किचकट वाटत होतं ना, ते आता खूप सोपं झालं। घरातलेही सगळे खुश होतील, तुम्हीही खुश व्हाल आणि तुमच्या हाताने तुमच्या घरातल्यांना तुम्ही हे उकडीचे मोदक अजिबात न चुकता परफेक्ट असे बनवू शकाल। हे बघा आता ही कड सुटायला लागली आहे, अजिबात पीठ कुठंही चिकटलेलं नाही आहे, वाफ अजून आलेली नाही आहे, कारण या पिठाचा पूर्ण गोळा होतो। अजिबात पीठ कुठंही कढईला चिटकत नाही आणि तोपर्यंत मात्र आपल्याला हे सतत हलवत राहावं लागतं। तुम्ही बघू शकता
आता हे आपलं परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे. मस्त असा गोळा तयार झाला. आता हा गोळा आपण एका परातीमध्ये काढून घेऊयात. फार मळावं लागत नाही. तुम्ही अगदी गरम गरम मळला पाहिजे असंही काही नाही. गार झाल्यानंतर जरी याचे मोदक केलेत ना तरी परफेक्ट होतात. तर गार झाल्यानंतर असं छान मळून घ्यायचं आणि त्याची पारी करायला घ्यायची. आता पारी करायचं पण पारंपरिक पद्धतीला आपण फाटा देऊयात. तर अशी जी आपण पारी करतो ना तशी नाही करायची. एक छान प्लास्टिकचा कागद स्वच्छ पुसून घ्यायचा, चौकोनी तुकडा करायचा, त्याला थोडंसं पाण्याचं बोट लावायचं आणि त्याच्यावरती ही पारी थापायची. हवी तेवढी पातळ होते, अगदी पुरीसारखी. आहे की नाही ही सोपी ट्रिक? असंही नको असेल ना तर आणखीन एक गोळा करा, प्लास्टिकच्या पिशवीवरती ठेवा आणि तो हवा तेवढा पातळ पुरीच्या आकाराचा असा लाटण्याने लाटून घ्या. हे बघा ही दुसरी ट्रिक अगदी मस्त होतं. आता काठ चिरडलेत किंवा खूप मोठं झालं आहे, पारी खूप मोठी आहे, वेडीवाकडी आहे असं वाटत असेल ना तर आणखीन एक ट्रिक. काय करायचं, वाटी घ्यायची, वाटीनी कड काढून टाकायची. मस्त अशी आपली गोल गरगरीत पांढरी शुभ्र पारी तयार झाली. आता तुम्हाला पाकळ्या कशा करायच्या ना ते सांगते. हे बघा असं थोडंसं म्हणजे एक चमचाभर सारण भरून घ्यायचं, पाण्यामध्ये बोट बुडवायचं आणि अशा खालीपासून पाकळ्या धरत धरत जायचं. समजा चिरडतंय मोडतंय असं वाटलं तर पाण्याचं फक्त बोट लावायचं, ते सगळं छान मिळून येतं आणि अलवार हाताने अशी मस्त पाकळी तयार करायची. आहे की नाही परफेक्ट पद्धत. मस्त असा मोदक तयार झाला. सारण खूप भरू नका, जास्ती भरलं तर मोदक फुटतो. मापात भरायचं म्हणजे एका गोळीला एक चमचाभर सारण बास होतं. आता हे झटपट मोदक होण्यासाठी सगळ्या पाऱ्या लाटून घ्यायच्या, कड काढून घ्यायची आणि हे सारण भरून मोदक वळून घ्यायचे. एवढ्या साहित्यामध्ये बरोबर 11 मोदक मध्यम आकाराचे होतात. म्हणजे साहित्य परफेक्ट आणि मोदक पण परफेक्ट. आता हे जवळून बघा कशा मोदकाच्या पाकळ्या केलेल्या आहेत. व्यवस्थित होतात. थोडंसं अलगद हाताने करायचं आणि सारण भरून किंवा आधी पाकळ्या करून नंतर जरी सारण भरलंत ना तरीही चालेल. अजिबात मोदकाला चीर पडत नाही किंवा मोदक फुटतही नाही. तर आता पाणी उकळत ठेवूया. ठेवलेल्या पाण्यावरती चाळणीमध्ये हे मोदक घालूयात आणि बघा मस्त असे मोदक तयार झाले. वा वा! त्याच्यावरती गरमागरम मोदकावरती एक चमचाभर तूप घाला आणि घरातल्या सगळ्यांना खुश करा.